अंकुश दळवींनी सूर्यकांत पाटलांची ओळख परमेश्वर धावून आला अशी केली. काहीही ओळख नसताना सूर्यकांत पाटील दळवींच्या मदतीला का कसे आले हे आपण जाणून घेणार आहोत. तुमची ओळख तुम्ही ऐकलेली असेल, दळवींनी आत्ता केली. ते म्हणाले सूर्यकांत पाटील अगदी परमेश्वरासारखा धावून आला. तर तुम्ही ह्या केसमध्ये कसे इन्व्हॉल्व झालात आणि तुमचा मूळ व्यवसाय काय? माझा कन्स्ट्रक्शन व्यवसाय. हां, माझं सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यात काम करतो मी. अंकुशजींनी सांगितलं की तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहात. मग हे कन्स्ट्रक्शन आणि प्रायव्हेट डिटेक्टिव्ह 99 साली म्हणजे 29 नोव्हेंबर 1999 त्या दिवशी माझ्या संकेत नावाच्या मुलाचं खंडणीसाठी अपहरण झालं होतं. ही केस महाराष्ट्रभर गाजली होती त्या काळात. आणि त्या काळात मला त्या केसचा जो काही अनुभव होता, त्या केसचं जे काही डिटेक्शन मला पोलिसांच्या चुकीच्या तपासामुळे मला करावं लागलं होतं. अच्छा, त्याचा अनुभव म्हणून मी पुढे या क्षेत्रात इतर लोकांना न्याय देण्यासंदर्भात काम करत आलोय. तशा पद्धतीनंच मी यांच्या जो तपासाचा जो भाग होता त्या तपासात सुद्धा मी एंट्री केली होती. पण तुमच्या मुलाचं अपहरण नेमकं कोणी केलं होतं? माझ्याकडचाच एक कामगार होता. माझ्या बंगल्याचं फर्निचरच्या पॉलिशचं काम चाललेलं होतं. अच्छा, त्या कामगाराने खंडणीसाठीच अपहरण केलं होतं. अच्छा, आणि पोलिसांनी तितकीशी मदत केली नाही तुम्हाला असं तुम्हाला वाटलं? तो गुन्हा असा होता की आजपर्यंतचा माझ्या अनुभवानुसार की महाराष्ट्रात आजतागायत तशा टाईपचा गुन्हा कधी घडलाच नाही. अच्छा, की ज्या आरोपीने मुलगाही नेला, मर्डरही केला, खंडणीही नेल्या, त्याच आरोपीने काही दिवसाने दुसरा एक मुलगा नेला, त्यांचीही खंडणी नेली. आणि तो आरोपी मी स्वतः पोलिसांना 8 महिन्यानंतर पकडून दिल्यानंतर सर्व जबाब दिल्यानंतर तो आरोपी जेलमधून पळूनही गेला. अशा पद्धतीचा गुन्हा आजतागायत घडलाही नाही. खूप मोठा अनुभव त्या तपासात मला मिळाला आणि म्हणून माझ्याकडे तेवढ्या पद्धतीचा अनुभव आला म्हणून मी तो दुसऱ्यांना शेअर करण्यासाठी प्रयत्न करतो. मग तुम्हाला साहिलच्या केसच्या बाबतीत कसं कळलं? म्हणजे कृष्णा नदीत कराडला असा प्रकार घडलाय, डेड बॉडी आढळून आली आणि त्या एरियातल्या बऱ्याचशा लोकांना माझ्याबद्दलची माहिती असल्यामुळे मला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. ही इन्फॉर्मेशन दिल्यानंतर मग मी कराड पोलिसांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला. माझे या माध्यमात काम करत असल्यामुळे मी माझे त्या लोकांशी रिलेशन आहेत. कराड पोलिसांनी सांगितलं की हा गुन्हा अंधेरीमध्ये घडलेला आहे. मग मी सातारा पोलिसांच्या मदतीने अंधेरीवाल्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स वगैरे मिळवले. म्हणजे पोलिसांचे आणि अंधेरी पोलिसांनी मला मदत करण्यास या म्हणून म्हणजे विनंती केली. त्यानंतर मग मी स्वतः 21 मार्चला अंधेरी पोलिसांना भेटलो. अंधेरी पोलिसांनी दळवींकडे मला नेण्यासंदर्भात मदत केली. त्या सगळ्या केसमध्ये असं दिसून आलं की 4 फेब्रुवारीला आलेला दळवींना फोन तो लँडलाईन वरून होता. बरोबर. आणि 25 फेब्रुवारीला डेड बॉडी मिळाल्यानंतर आलेला फोन, हा जो फोन होता तो मोबाईल वरून होता. आणि त्या फोनची एन्क्वायरी करण्यासंदर्भात मी वारंवार पोलिसांना सूचना केल्या. मॅडम, मला एक सांगावंसं वाटतं की मी ही जी एक डिटेक्टिव्ह स्पाय संकेत नावाने जी ओपन केलेली आहे, तर या एजन्सीमध्ये आणि इतर एजन्सीमध्ये कदाचित असा एक फरक आहे की इतर लोक क्ल्यू देतात. अच्छा, मी डायरेक्ट एव्हिडन्स देतो. बर, ही अशी एक सिस्टम माझी आजतागायत मी जेवढ्या केसेस केल्या आहेत तेवढ्या केसेसमध्ये केले आहेत. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही केसमध्ये आजतागायत मी 1 नया रुपया चार्ज केला नाही. स्वतः दळवी इथं आहेत, तेही तुम्हाला सांगतील. म्हणूनच त्यांनी तुमची ओळख परमेश्वरासारखी केली. कारण मी ते सॅटिस्फाईड ज्यावेळेस होतील त्यावेळेस मला एवढं समाधान मिळालं असतं. बरोबर. की त्या चार्जच्या कितीतरी पटीत मला समाधान मिळालं असतं. तेवढ्यासाठी मी ते काम करत असतो. सर्व पोलिसांचेच पेपर मी 1 एप्रिलला मी ताब्यात घेतले. दुपारी त्यांनी दिलेल्या लॉजवर मी 2-3 तास स्टडी करत बसलो. अच्छा. त्यांनी सर्व केलेलं जे काम होतं त्याच कामात तो तपासाचा भाग होता. आकाश नावाच्या मुलाचा जो मोबाईलचा सिम कार्ड त्यांनी जे खरेदी केलं होतं त्याच मोबाईलचा हँडसेटचा जो सिम कार्ड होतं. बरोबर. आणि त्याचा जो IMEI नंबर मिळाला होता त्यामध्ये दुसरा ऍट प्रेझेंट कोणता आहे
अच्छा. हे पाहिलं आणि त्याचंही रेकॉर्ड मागवलं त्यांनी. विदिन 30 मिनिट पोलिसांनी ते रेकॉर्ड मागवून दिलं मला. बरं. आणि 30 मिनिट मागवल्यानंतर त्याच्यावर मी खालची डिटेल्स पाहण्या अगोदर ऍड्रेस पाहिला, तर तो ऍड्रेस उमेश जाधवचा भाऊ जो आहे, मंगेश जाधव या नावाने ते कार्ड होतं. आणि ते कार्ड मग माझा 100% डाऊट झाला. मग क्रॉस कनेक्शन चेक करत गेलो. कराडचे काय कॉल होते, सांगलीचे काय कॉल होते. मी मग लोकेशन चेक गेलो. लोकेशनचे रेकॉर्ड्स पण मागवले होते. लोकेशनचे रेकॉर्ड मागवले तर 3 फेब्रुवारीला उमेश सकाळी अंधेरी एरियात होता, हे लोकेट होतं. 10-10:30च्या दरम्यान जो काय मुलगा गेला होता त्यावेळेस त्याचं लोकेशन तिथंच होतं. परंतु 2:30 नंतरचं जे लोकेशन होतं किंवा संध्याकाळी 7चं जे लोकेशन होतं ते संध्याकाळी 7चं लोकेशन स्वारगेटचं होतं. अच्छा. पुण्या साईडचं म्हणजे पुणा स्वारगेटचं होतं. आणि त्यानंतरचं 3 दिवसाचं लोकेशन मिळत नव्हतं कारण तो ऑफ होता मोबाईल. परंतु मग मी असा स्टडी केला की त्याच बिल्डिंगमध्ये राहणारा व्यक्ती, त्याच टायमिंग मध्ये तिथं हजर असणारी व्यक्ती, घटनेच्या पिरियडमध्ये हजर असणारी व्यक्ती, ती व्यक्ती त्याच दिशेला, ज्या दिशेला डेड बॉडी मिळाली त्याच दिशेच्या अर्ध्या रूटवर आपल्याला लोकेशन मिळू शकतं. याचा अर्थ मिनिमम असा निघाला की तिथपर्यंत त्यांनी ती जी काय वस्तू व्यक्ती असेल ती तिथपर्यंत, म्हणजे मारला वगैरे ते काय निष्पन्न म्हणजे अजून कळलं नव्हतं, पण ऍटलीस्ट की त्याचा सहभाग होता तिथपर्यंत तो गेला होता. गेला आणि तिथून पुढे तो हँडओव्हर केलं. अशा पद्धतीची माहिती माझ्या समोर आली. मी स्टाफला बोलून घेतलं, त्यांनी त्याला नेला. माझ्या समोर काही एन्क्वायरीज केल्या. एन्क्वायरीज केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तो खोट्या सांगायला लागला. ठीक आहे, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी सेम डे घटना घडली त्यावेळेस गेला होता, तर त्या घटने सांगताना तो बराचसा कन्फ्युज झाला होता. अच्छा. बऱ्याच वेळेला बऱ्याचशा गोष्टी सांगत होता. तरी पण यांना गाडी काढायला सांगितली. आम्ही पहाटे स्वारगेटला गेलो, कराडला गेलो. कराडला त्या भावाकडे तो गेला होता. स्वारगेटची त्यांनी जी सांगितलेली माहिती होती ती सर्व खोटी दिली. कराडला ज्या भावाकडे गेला होता तिथली माहिती खरी निघाली. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याला सोबत घेऊन गेला? त्याला सोबत पोलिसांच्या सोबत गेलो. दुर्दैवाने संध्याकाळ उशीर झाला होता आम्हाला, म्हणजे आमच्या स्टाफला इतरांना पण भूक लागलेली होती. परंतु त्याचा भाऊ काही गावावरून आलेला नव्हता. मग भाऊ संध्याकाळी 8-8:30 पर्यंत 9 पर्यंत येईल असं त्यांनी सांगितलं. म्हणून आम्ही तिथंच थांबलो. त्यांच्या घरातल्यांनी जेवणाची विनंती केली. आम्ही आता म्हटलं जेवणाची वेळ झाली, कशाला नाकारायचं, म्हणून आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तोही जेवायला बसला आणि जेवण उरकत आलं. त्या दरम्यान उमेश स्वतः त्या घरातून पळून गेला. अरे बापरे. आम्ही रात्रभर शोध घेतला परंतु तो रात्रभर सापडला नाही. तो पळून गेला याचा अर्थ या संदर्भात शिक्कामोर्तब झाला. नक्कीच नक्कीच, काही प्रश्नच नाही. परंतु पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी तो त्याच्या नातेवाईकांनी काही फोन केले. आम्ही शोध घेत असताना तो इस्लामपूरमध्ये आम्हाला मिळून आला. इस्लामपूरमधून त्याला ताब्यात घेतलं. ते मुंबईला घेऊन आले आणि 2 दिवसांनी मला दळवींनी सांगितलं फोन करून की त्याला सोडला त्यांनी म्हणून. अरे बापरे. अशा परिस्थितीत यांना मी म्हटलं की एक काम करा, तुम्ही याच्यातही सोल्युशन्स असतात, फक्त तुम्ही साथ देणार असतात आणि जर पुढे काय गोष्टी घडणार आहेत त्या स्वीकारणार असताल तर आपण नक्की या गोष्टीचं म्हणजे गोष्टीचा चांगला रिझल्ट आपण देऊ शकतो. तुम्ही फक्त थोडा वेळ काढून सातारला या. मी सातारमध्ये बोलवलं. मी सर्व मीडियावाल्यांना बोलवलं होतं. कॉन्फरन्स घेतली आणि मग त्या कॉन्फरन्समध्ये आम्ही काही गोष्टीची परत माहिती दिली. कारण तोपर्यंत बाहेर मीडियापर्यंत पब्लिकला आलेलं नव्हतं. पोलीस खात्यातले काही सिनियर चांगले वगैरे अधिकारी त्यांच्याही कानात आलेलं नव्हतं. तर अशा परिस्थितीत त्यांना आम्ही यांचे काही म्हणजे मुद्दे होते ते मुद्दे उपस्थित करून नार्कोची मागणी आम्ही मीडियाला केली. मीडिया समोर केली. बरं. मीडिया समोर केल्यानंतर हे सर्व एक्सपोज झालं. एक्सपोज झाल्यानंतर आम्ही स्वतः यांच्या मदतीनं रीट दाखल केलं आणि रीट सुद्धा आमच्यासारखं झालं आणि पोलिसांना नोटीस पाठवून त्याची नार्कोची मागणी आम्ही केली होती. ती नार्को झाली आणि जे कन्क्लुजन कोर्टाला आम्ही दिलेलं होतं मी माझं की या सदरू संशयित आरोपीने कशा कशा पद्धतीनं गुन्हा केला असावा हे माझं 100% मत आहे. तर त्याला पोलिसांनी ताब्यात घ्यावं, त्याची नार्को करावी, अशा पद्धतीचं मी कन्क्लुजन लेखी दिलं होतं कोर्टाला. ते कोर्टाने मान्य केलं आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी नार्कोत जबाब दिला. अच्छा, म्हणजे कबुली जबाब दिला. काय नेमकी कबुली दिली त्यांनी? कबुली त्यांनी सांगितलं की
10:30च्या दरम्यान मी क्लासमधून बाहेर आला, त्याला घेऊन गेलो आमच्या खोलीत, म्हणजे त्यांच्या घरात, आणि त्याच्या खोलीत घेऊन गेला. 5-10 मिनिटच ठेवला असं त्याचं म्हणणं. आईला पाय धरायला लावले आणि ह्यांनी गळा दाबून त्याला मारला, असा जबाब त्यांनी दिला. आणि त्याच्या कबुली जबाबामध्ये असं होतं का की हे सगळं अगदी प्रीप्लॅन्ड होतं? प्रीप्लॅन्ड असे गुन्हे प्रीप्लॅन्डच होतात, अचानक गुन्हे होत नाही. त्याने ज्या बॅगमधून त्याला नेला ती बॅग त्याने 24-25 जानेवारीलाच घेऊन आलेला तो. त्याला 26 जानेवारीलाच त्याला मारायचं प्लॅनिंग होतं. परंतु त्यावेळेला त्याला काय ते इनकन्व्हिनियन्स झालं काही अडचणीमुळे, त्यामुळे ते तसं घडलं नाही. आणि का मारलं ते त्यांनी सांगितलं का? कारण खंडणी म्हणजे अशी वाटत होती की अशी तशीच डिमांड होती, म्हणजे असं काही फार त्याच्यामध्ये खरं कारण वाटत नव्हतं. पैशासाठीच मारलं म्हणून तो जबाब त्यांनी दिला. अच्छा. आणि नदीत कधी टाकलं त्यांनी? सेम डे रात्रीचा नदीत नेऊन टाकलं. तुमचे काही शेजारी आहेत, त्यांची एवी आहे आमच्याकडे. बहुत ही इंटेलिजेंट लड़का, शांत लड़का, और पढ़ने में तो खैर होशियार ही था. मेरा बेटे के स्कूल में जाता था सेंट सेवियर में, तो मैंने पहला माले पे और एक उनको लेके मैं तुरंत घर पे आया रात को. मैं बोला पता तो करे क्या है? पता नहीं. उसके बाद में पता चला ये पूरा कांड जो हंसते खुला. तो इनको तो कड़ी से कड़ी सजा मिलना चाहिए, जो भी किया हुआ ये. इनको तो छोड़ना मतलब ये राक्षसों को खुला छोड़ने जैसा है. तो इनको ये इन्होंने पूरा सोसाइटी का बदनाम किया हुआ है ये लोगों ने. मग आता काय स्टेटस आहे केसची? तर तो त्याची आई आणि तोचा भाऊ कराडचा जे सहभाग होता ते सध्या बेलवर आहेत आणि तो जेलमध्ये आहे. छाया जाधव या आरोपीला इतक्या सहजरित्या बेल मिळू शकते ह्याच्याबद्दल सगळ्यांनाच खूप संताप वाटतोय. मनीषा, तुम्ही सांगा, तुम्हाला अत्यंत संताप येत असेल की हे आता खुलेआम असे फिरतायत बेल मिळून. तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल आणि त्यांच्या शिक्षेबद्दलही तुम्हाला काय म्हणायचंय? केस अजून आमची उभी राहिलेली नाही आणि तिला कसा काय जामीन मिळाला? तिचा प्रत्यक्ष सहभाग कसा नाही? तिने पाय धरायचं काम केलं. एखादी आई, 3 मुलाची आई छाया जाधव ही, आज तिने 3 मुलांना जन्म दिलाय आणि तीच एका 7 वर्षाच्या मुलाचा जीव घेऊ शकते. मग ती प्रत्यक्ष आरोपी का? असल्या आईला पहिल्यांदा शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तिच्या मुलाला. त्यांच्या जगण्यात काहीच अर्थ नाही त्यांच्या जगण्याला. तुम्हाला त्यांना अशी शिक्षा होत नाही ना, म्हणून असे दिवसेंदिवस गुन्हे घडतच चालले. बरोबर. शिक्षा तर यांना व्हायलाच पाहिजे, पण लवकर व्हायला पाहिजे. लवकर व्हायला पाहिजे हे मुळात. परवाची जी आपली केस डोंबिवलीला सेम प्रकार झालेला आहे. बरोबर आहे. असं जर शिक्षा लेट होत गेला तर ते गुन्हेगारांना काही फरकच पडणार नाही आणि मुकाटपणे गुन्हे करतात. हो, पाटील म्हणाले तसे तुमच्या संकेतच्या ज्या केसमध्ये त्याच माणसाने अजून अधिक गुन्हे केले. तो जेलमध्ये आहे. सातारा कोर्टाने अजन्म कारावास दिला 2002 साली. 2003 साली शिवाजीनगर पुणे कोर्टाने फाशीची सजा दिली. बरं. 2004 साली हायकोर्टाने फाशीची सजा रद्द केली. अच्छा. आणि सध्याच्या परिस्थितीत शासन सुप्रीम कोर्टात अपिलात आहे. अच्छा. आणि जो त्या लेवलला दावा प्रलंबित आहे त्या घटनेला माझ्या माहितीप्रमाणे आता 10 वर्ष झालेली. तर 10 वर्ष जर होत असतील तर मी एखाद्या व्यक्तीला फाशी द्या, एखाद्याने गुन्हा केलाय म्हणून त्याला फाशी द्या, हे म्हणण्यापेक्षा माझं तर मत आहे की एका व्यक्तीला फाशी देण्यापेक्षा त्या प्रवृत्तीला फाशी झाली पाहिजे. अशा पद्धतीचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला पाहिजे. पण तुम्ही आता बरेच असे म्हणजे केसेस बघितलेले आहेत, सॉल्व्ह पण करण्यात खूप मदत केलेली आहे. खरंच म्हणजे अशा पालकांना ज्यांना ऍटलिस्ट कमीत कमी गुन्हेगार सापडावा आणि त्याला अटक व्हावी हे तरी निदान वाटतंच वाटतं. तर तुम्ही पालकांना, ह्या समाजाला काय म्हणाल? म्हणजे मुलांची काय पद्धतीची काळजी आपण घेतली पाहिजे? मला वाटतं मी काय फार मोठं काम केलं अशातला भाग नाही, परंतु जे काय मी करत असेल तर माझ्यासारखे सुद्धा अजून जर 4 लोक तयार झाले
तर नक्कीच निश्चितच. त्या जे हे गुन्हे करतात त्या गुन्हेगारांना सुद्धा एक वेगळीच जरब बसेल. तर आपल्याला फक्त ड्रेसवरच्या पोलिसालाच घाबरायला नको, तर जनतेला सुद्धा आपण घाबरलं पाहिजे. निश्चितच. हा अशा पद्धतीचं जर काम केलं तर नक्की चांगला संदेश त्यातून जाऊ शकतो आणि कदाचित थोड्याफार प्रमाणात अशा घटना कमी होऊ शकतात असं मला वाटतं. मनीषा, तुम्ही आता गरोदर आहात, तर आमच्याकडून मी हीच प्रार्थना करते की तुमच्या बाळाच्या रूपाने एकदा साहिल पुन्हा एकदा तुमच्या घरात यावा, नांदावा. खरंच मनापासून प्रार्थना. ह्याच्यातून मला 100% निश्चित वाटतं की जे प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील ते तुमच्या दुःखात नक्कीच सहभागी आहेतच, पण तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांच्या मनात शुभेच्छा असतील. तर आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. अशा आरोपींना शिक्षा देण्यात आपला कायदा अपुरा पडतोय का, ह्याचा विचार तज्ज्ञांनी नक्कीच करायला हवा. पण त्याहूनही अधिक पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत काळजी घ्यायला हवी. कारण अखेर आतडं आपलंच तुटतं. अशाच गोष्टी घेऊन आम्ही पुन्हा येऊ. पाहत रहा विवेल प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. Rin, ta na 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 no, ma ga ma. Rin, ta na 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 na, re ga re ni sa.